अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐशा मनी करुणी विचारण आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी ग्रास्तश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वदया प्रति, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले, सद्गुरु सेवे दिवस आले मती पलटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती. कोठे आता भेटेल पंचपक्वान सुवर्ण ताटी, भेटून भरून या आपणा पुरती येऊन या पाहून या स्वप्नी ऐसा दृष्टी. उल्हासला मानस तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर. योग शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून या सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मूर गोडी ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबरम दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री परांगत, धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त दैसाजी परितया नाही संतती, म्हणून या उदित चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरून या 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत दयासी, तुझी भक्ती पाहून या संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा, ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तौशिली, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्ना. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी, चिदंबरम नामादिमान ठेविले तया लागुनी. शुक्ल पक्षी यशस्वी समान, बाळ वाढू लागले पुढे केली मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण, निकटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पाठविले. एकदा यजमानाच्या घरी वर्त होते गजगौरी, चिदंबरम त्या अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता. विस्मित झाले यजमान ऐसलीला अपार दाखविती. चिदंबरम प्रत्यक्ष जगा शंकर जगत गुरुत्वार्थ अवतरले असो पुढे पौडपणी. यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले सरुनिया. दीक्षितांचे समजल्या जले भरले होते घट, तयासी लाविला अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती तव सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाती पातल्याने अन्यायाने राज्य करत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकुनी मुरगोडी आले धावून या म्हणती दक्षितांशी सांगुनी. दादा आपुली लावावी या रावबाजीशी उत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगितले दक्षित ते अमान्य करावेना. मग दीक्षितांनी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, तरी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती. आता पलटली तुझी मधी त्वरित मागशी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी, निर्धार निरोप तुझला दिला असे. सध्य वाक्य सत्य झाले रावबाजीची राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परत तंत्र जन्मावरी. ऐसे समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही ते जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसरी. आम्ही होतो त्यांच्या घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती. महासिद्ध दीक्षित त्यांनी वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत. सदा परिसुद्ध प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडा हा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येतरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करतात. त्वरी मुरगोडीची आई विप्र बाळप्पाशी सांगता. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन या बेसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. म्हणावला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केली गाणगापुरा परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून या आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमे भावे वंदिले. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी. मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी. मागून या मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी. परतून येते ते मध्यान्ह स्नान करुनी. पुन्हा वैसती जपदान असता जाता वासरमणी. संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता. शीतनूतनाची प्रवण करता आनंद वृत्तरा हाती. शीतनूतराचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांची माणस कदा उदास नव्हेशी. अय्या रामसेवकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पाशी बोलते तुम्ही भिक्षा येऊनी. नित्य यावे आपल्या सदनी. जे पडेल तुम्हास कमी देते आम्ही पुरवूची. बाळप्पाशी म्हणावले 2 दिवस तैसे गेले. पोट भरून या जेविले परी संकोच मानशी. जाणे सोडिले त्यांच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. वैसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसे नेम चालविला. ऐसे
लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिती निचिंता चिंता असं सद्गुरु प्राप्तीची लागली की ना आपले प्रवक्ताना भोग भोगावे दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नशेची एक मास होता निश्चिती स्वप्ने तीन यती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता असे एक रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त श्री स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखीन काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवून या वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून तत्वर आले त्यात स्नानी वस्त्र उचलविता खालून उच्च कैक निघाला तयासी त्यांनी न मारले नित्यक्रम आटोपिले ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुनतयांशी मार्गावरी झाले चरण चालून या अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊन या नगरी रम्य देखील या तेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदते आनंद भरला सर्वत्र तया सेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसुत एकादश अध्याय गोडहा श्री रस्तम शुभंभावतु अध्याय 12वा श्री गणेशाय नमकराय जगत उद्धार हरावाया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरत से भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गता अध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहून या दृष्टी आनंदपोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळ दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन या जाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य बातले जानुभाऊ स्वास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुनी बाळाप्पाशी धावणी दृढचरणी धरी येऊन या भाणावरी श्रीचरणाशी सोडली मुनी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र उठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पड्डे होते भुतळी उठून या काय केली लीला कविचित्र सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून या बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने धावले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून या तयार म्हणून म्हणती जाऊ दर्शनया म्हणती जाऊन या स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून या तयाशी बाळाप्पा तेव्हा चालले या समयाशी समर्थ असती नृपम मंदिरात राजे वाचून या तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतल्या सतुर बिराडवरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य प्रातःकाळी मी उठून षडकर्मा ते आचरण घेऊन या स्वामी दर्शन जपालागी बसावे श्री शंकर उपास्य देवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्टमाना आटपावे करी झोळी घेऊन या श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून या चरणी जावे भिक्षे करणे मागून या मधुकरी मग यावं बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे द्यावे स्वामी समर्थ मग करावे अनुष्ठान असे प्रकारे करून या अक्कलकोटी राहिले चोळाप्पा आदी करून सेवेकरी बौद्धजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवस त्यांची बाई आज्ञा करी येसी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बौद्धजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे बाळाप्पाने पाहून या नाना युक्ती योजने मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची या प्रेमळ भक्ती पाहून असंतोष स्वामी मूर्ती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीत आनंदी ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जळली रात्रंदिवस छैन नसे शनमरी भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबुतनी पडली ती पाहता उकलूनी विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कुतज्ञाने बाळाप्पाशी या विमरण विष तिथले कानवल्यातून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीच्या प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे हे पहावे एके दिवस बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळाप्पाची शंकर पूजनी भर जावे त्याची आज्ञातया प्रति एके दिन समर्थ करते परी बाळाप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करीने उचित न करावी याची सत्य या परी चिठ्ठ्या लिखित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून या पाहता वाचून न करावेचे पूजन ते माझे लिहिलेचे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानेली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी एका काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र सोडून या दिवशी आपण येथे राहिलाशी आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून या बाळाप्पा मनी खिन्न झाला स्वामीनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल देशीची श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून या चिठ्ठी अशी
आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून. अवश्य म्हणे त्याचं दिनीची 2 चिठ्ठ्या लिहून युबेन त्यांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या घरी भटजी उचलली सत्वरी. तिथे राहून या चाकरी करी असे लिहिले. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूरतया प्रति करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परसोत 12ोऽध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.